भारतातील पहिला सार्वजनिक गणपती टिळकाने सुरू केला असं तुम्हाला वाटतंय? थांबा, कारण या कथेची सुरुवात टिळकापासून नाही तर थेट सोलापुरातून होते. टिळकाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला हे 1893 सालचं, पण त्याच्या एक वर्ष आधी 1892 मध्ये पुण्यातल्या एका सराफी व्यापाऱ्याने भाऊसाहेब रंगारी यांनी आधीच रस्त्यावर गणपती बसवला होता. आजही पुण्यात त्यांचा गणपती याच नावाने मिरवला जातो. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती. आणि येथेच गोष्ट अजून वळण घेते, कारण भाऊसाहेबांच्याही 8 वर्ष आधी 1885 मध्ये सोलापुरातील शुक्रवार पेठेत काही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन बसेश्वर तरुण मंडळ आजोबा गणपती स्थापन केला. आजही सोलापूरकर हाच भारतातील पहिला सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ म्हणून सांगतात. पुढे याच मंडळाचं श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्ट स्थापन झालं आणि ॲडव्होकेट गौरीशंकर फुलरी हे त्याचे पहिले अध्यक्ष बनले. त्याच काळात आजचं भव्य मंदिर उभारून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गंमत म्हणजे टिळक लहानपणापासून सोलापुरात येत असत आणि गणेश उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याची प्रेरणा त्यांना याच आजोबा गणपतीकडून मिळाली असं मानलं जातं. म्हणजे बघा, गणपती रस्त्यावर आणणारे सोलापूरचे कार्यकर्ते, तो लोकोत्सव बनवणारे भाऊसाहेब रंगारी आणि त्याला देशव्यापी हत्यार बनवणारे टिळक. इंग्रजांनी सभा मेळाव्यावर बंदी घातलेली असताना याच उत्सवाच्या नावाखाली टिळकांनी हजारो लोकांना एकत्र आणलं आणि स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली. तर पुढच्या वेळी कोणी विचारलं की पहिला सार्वजनिक गणपती कोणी सुरू केला, तर उत्तर एका नावात नाही तर एका साखळीत आहे. सुरुवात सोलापूरची, स्वरूप पुण्याचा आणि क्रांती टिळकांची.